नाशिक पोलिसांनी सिन्नर येथून अशोक खरात नावाच्या एका ढोंगी ज्योतिषाचार्याचा शोध लावून त्याला अटक केली आहे। या परिसरातच नव्हे तर इतर अनेक भागात स्वतःला ज्योतिष विद्येचा प्रवीण म्हणून प्रसिद्धी पावलेला सैतान होता। त्याला काही लोक कॅप्टन म्हणत असत। त्यांचे जाळे नेमके अनेक ठिकाणी महादूर पसरलं होतं। त्यांच्या या जाळ्यात अनेक महिला अडकल्या। भूत भविष्य सांगणारा हा मानवी भूत आता त्या भागात अत्यंत प्रसिद्धीस आला होता। आपले आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबही आपले भविष्य जाणण्यासाठी त्यांच्याकडे गेले होते। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही या खरात यांचं चरण धुताना आपण फोटो पाहिले आहेत। अशा प्रकारे मोठमोठ्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करून हा प्राणी जी झासेबाजी करत होता, त्यावरून आता हा कॅप्टन म्हणवणारा भोंदी बाबा किती पोहोचलेला ढोंगी बगळा होता याची आपण कल्पना करू शकतो। 2-4 लोकांनी काही अफवा पसरल्या की आपल्या महिला वर्गातील काही धर्मश्रद्ध महिला भोळ्या बाबड्या मनाच्या असल्यामुळे त्याच्या तावडीत सापडतात। खरं तर समस्या सर्वांनाच असतात, त्या आपल्या समस्यांचा आपल्यालाच निराकरण करावं लागतं। याचाच फायदा घेऊन अनेक नालायक असलेले बाबा आणि भोंदू वगैरे आपल्या भोळेपणाचा फायदा उचलून आपल्यावरती कधी ताबा मिळवतात हे त्या बिचारा महिलांनाही कळलं नसेल। हीच अशी बाबा लोकांची खरी ताकद असते। आचार्य आत्रे यांनी त्यांचा तो मी नव्हेच या कालजयी नाटकात हा ढोंगी बाबावरती चांगलाच प्रकाश टाकला होता। त्यांच्या दुसऱ्या नाटकात रोक्ष तेथे छाया, ब्रह्मा तिथे माया आणि बुवा तिथे बाया हे ब्रीद वाक्य होते। पण वाचून अनेक नाटके बघून आपली जनता सुधारली असती तर भारताला पारतंत्र्यात राहावंच लागलं नसतं। सध्या या संधी साधू आणि ढोंगी खराताचे इतके कारनामे समोर आले आहेत की त्याला फक्त चड्डीवरती उलटे टांगून रक्तबंबाळ होईपर्यंत फटकारे मारले तरीही त्याचं पाप धुतलं जाऊ शकत नाही। आपण अशा हरामखोर बाबांच्या कितीतरी बातम्या वृत्तपत्रात दररोज वाचतो। अनेक ढोंगी बाबा पकडले गेले आहेत, कित्येक जण जेलमध्ये बंद आहेत। विशेष म्हणजे आसाराम सारख्या स्वतःला बापू समजणाऱ्या पाप्याचे भक्त अजूनही मोठ्या प्रमाणात आहेत। पंजाबमधील राम रहीम नावाचा हरामखोर आजही जनतेसमोर आपला प्रभाव ठेवून आहे। त्यामुळे निवडणूक आली की त्याला आपोआप पॅरेलवरती बाहेर येता येतं। एवढे सर्व असूनही आपल्या उर्वरित भूमिकातून नवे बाबा जन्माला येतात आणि आपली जनता त्या बाबांचे चरणामृत पिण्यासाठी रांग लावते। आता या कॅप्टन खरात बाबाचा बाबा आता काही दिवस चर्चेला जाईल, मग खरात जेलमध्ये जाईल आणि त्यानंतर आणखीच तसे बाबा आपली वरात काढतील। या खरात जवळ अत्यंत अश्लील असे 58 ते 60 पेक्षा जास्त व्हिडिओ सापडले आहेत। जेव्हा त्यांची चौकशी होईल तेव्हा भयंकर गदारोळ माजेल। एका पीडित महिलेंना या भोंदू खराताविरुद्ध तक्रार नोंदवण्याची हिंमत दाखवली, मग पोलिसांनी आपला हिसका दाखवून या खरातला अटक केली। आता या ढोंगी ज्योतिषाविरुद्ध फार मोठे रान उठवलं आहे, कारण आज दिवसभरात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील रुपाली ठोंबरे या वकील आहेत। त्यांनी रुपाली चाकणकरांना सह आरोपी करा आणि भोंदू बाबाला कठोरात कठोर शिक्षा करा अशी मागणी केली आहे। तर ठाकरे सेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन चाकणकरांची नार्को टेस्ट करा आणि त्यांच्यासोबत त्या भोंदू बाबासमोर चाकणकरांना बसून त्यांचे जबाब नोंदवून घ्या आणि अटक करा अशी मागणी केली आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने यांनी भोंदू बाबाच्या अटकेनंतर त्याला रुपाली चाकणकर विशिष्ट संविधानिक पदामुळे अभय मिळावं म्हणून काम करत असतील, त्यासाठी त्यांना बडतर्फ करा आणि भोंदू बाबा कॅप्टन खरात यांना कठोरात कठोर शासन करा अशी मागणी केली आहे। राजकीय सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या या महिला आणि त्यांच्यासोबत अनेक नेते मंडळी भोंदू बाबा कॅप्टन खरात याला केंद्रस्थानी ठेवून पत्रकार परिषद घेऊन अत्यंत कठोर कारवाईची मागणी केली आहे। या सगळ्या गोष्टीमुळे रुपाली चाकणकरांची ही बदनामी झाल्यावरती वरवर दिसत आहे। तरीही महाराष्ट्राचे न्यायप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तातडीनं राजीनामा द्यावा असे आदेश दिल्याचं समजत आहे। या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष जेव्हा लागायचा तेव्हा लागेल, तरीही अशा बाबांच्या फेऱ्यात अशिक्षितापासून शिक्षिकातापर्यंत, गोरगरिबापासून श्रीमंतापर्यंत आणि मोठमोठ्या पुढाऱ्यांपर्यंत या बाबाचे जाळे पसरलेले असते। आम्हाला असं वाटतं की या ढोंगी बगळ्यापेक्षा बाबापेक्षा आपली जनता जास्त जबाबदार आहे। ज्या दिवशी अशा बाबांच्या जनतेच्या मनात क्रोधही भडकलेला असेल तेव्हाच हा प्रकार बंद होईल। जाता जाता एकच सांगायचं वाटतं की अशातही काही 100% सज्जन आणि खऱ्या अर्थाने मानवतेचे कल्याण चितणारे संत पुरुष अस्तित्वात असतील। त्यांना वंदन करून या अश्लील ढोंगी बगळ्यांना यांच्या लीलावरती कारवाई व्हावी अशीच अपेक्षा करतोय आणि विराम देत आहोत।